माझ्या स्वप्नातलो ह्यो माझं कोकण गाव म्हणतो. नमस्कार, मी तुमचा कोकणी मित्र ओमकार पाटील. इंस्टाग्राम कोकणा सर्वांच्या आपल्या कोकणी मित्र राजापूर यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत करतो. तुमचा आजचा दिवस सुख समृद्धीने आनंदात जावं अशी देवाची प्रार्थना करून आपण आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करूया. तर म्हणजे आता झालंय असं की सकाळचे 6 वगैरे वाजून गेले. कोंबडी वगैरे सर्व आपण सोडलेली आहेत आणि प्रॉब्लेम असा झाला की आपण जे तुमच्यासाठी सबस्क्राईब झालं होतं आम्ही तुमच्यासाठी 84 सबस्क्रायबरचं, मग ते जे आपली बदक जे आहेत लयला आणि मजनू, तर त्याच्यामधली जी मादी जी आहे आपली, तर ते आजारी पडले. म्हणजे तिला चालता वगैरे येत नाही. तर ते मी तुम्हाला दाखवतो. तर कुणाची नजर लागली की काय समजत नाही मला, पण आम्ही तिची ट्रीटमेंट चालू ठेवली आणि आता अजूनपर्यंत जरी ती उठत नाही, म्हणजे चालायला वगैरे गेली ना की लगेच पडते. तर आपण तिला आता सर्दीमुळे वगैरे होऊ शकतं, त्याच्यामुळे आपण सर्दीची गोळी घेतलेली आहे. अर्धी तुकडा घेतलेला आहे सर्दीच्या गोळीचा आणि त्याच्यात पावडर करून आपण भातामध्ये कालवून तिला घालणार आहे. कारण भातामध्ये कसे लगेच खाऊ शकतात, पाण्यातनं घालायचं नाही, कारण ते पाण्यातनं असं तोंडात आपण टाकू शकत नाही, त्यांना दुखापत सुद्धा होऊ शकते. त्याच्यामुळे ते भातातनं आपण घालायचे त्यांना. तर ते आता मी तुम्हाला दाखवतो आणल्याचे ना. आता मादी पण आपली दाखवतो कुठे बसली ती, तिला चालता वगैरे काय सुद्धा येत नाही. तर चला शकता तुम्ही इथे भात घेतलेला आहे आणि ही आहे गोळी. बघा, ही सर्दीची गोळी आहे. तिथं आपण आपला अर्धा तुकडा घेतलेला आहे सर्दीच्या गोळीचा आहे. बघा, अर्धीच गोळी घ्यायची, जास्त घ्यायची नाही. आणि हा इथे डिशात भात आहे, तर आपण हिची बारीक पावडर करून थोड्याशा भातामध्ये आपण घालणार आहे. आणि ही इकडे मादी बघू शकता तुम्ही. बघा ही कशी पडले बघा, म्हणजे चालताच येत नाही हिला. आता तुम्ही बघा, ही बघा उठताच येत नाही आणि चालता सुद्धा येत नाही. कशी बसलेली बघा इथे. हाच प्रॉब्लेम आहे. पायांना पण प्रॉब्लेम आहे की समजत नाही. नर पण तिच्या बाजूलाच थांबतो, तो पण जास्त लांब जात नाही. तरी बघा आता किती पण जवळ गेलो तरी ते हलणार नाही आधी बघा. आणि हाच तिचा थोडा प्रॉब्लेम आहे पायांचा. तर आपण आता तिला गोळी वगैरे घालूया आणि त्याच्यानंतर आपण बघूया 2-3 दिवसात फरक पडतोय काय. कारण परवापासून आपली ट्रीटमेंट चालू आहे, अजून काय रिझल्ट मिळालेला नाही. बाकी सर्व पिल्लं वगैरे आपण सोडलेली आहेत आणि पिल्लांचा सुद्धा आपल्या तसाच प्रॉब्लेम होता. म्हणजे जे कडकनाथ पिल्लू तुम्हाला माहिती असेल ते प्रॉब्लेम झाला होता, तो 7 व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलं आहे तिला प्रॉब्लेम झाला. तोच प्रॉब्लेम मधल्या ती दुसरी जी पिल्लं आहेत 5 पिल्लं, तर त्याच्यामुळे 2 कोंबडे आहेत उरपाडे, तर तो त्यांना झाला होता. त्यांच्यानंतर मग आता हा प्रॉब्लेम बदकांना आलेला आहे. तर ही अशी एक म्हणजे हा एक आजार आहे. तो आजार असा पसरणारा आजार असला की असंच होतं. त्याच्यामुळे आता आपण हिला गोळी वगैरे घालूया. की आजार लागले की कोणाची नजर लागली ते काय मला माहीत नाही, पण आपण आपली ट्रीटमेंट करून घेऊया. आणि सर्वात आधी आपण मांजरांना खाणं वगैरे घालून घेऊया आपल्या, कारण मुंदाबाईंनी तिकडे गेलेले आहे संगमेश्वरात. तुम्हाला माहिती नसेल तर चॅनलवरती आपला व्हिडिओ अपलोड आहे. संगमेश्वरातलं घर इकडे खाली तुम्हाला दिसत असेल व्हिडिओ, तर तो आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तर जाऊन पहा. आणि आता आपण सर्वात आधी मांजरांना वगैरे खायला घालूया. त्याच्यानंतर येऊन आपण बदकांना वगैरे भात वगैरे घालूया. आणि आता कोंबड्यासुद्धा आपल्या अंडी द्यायला लागलेत दररोज, ते सुद्धा आपल्यासाठी एक चांगली गोष्ट झालेली आहे. म्हणजे जेवढ्या कोंबड्या आहेत त्या सर्व अंडी देतात. तुम्हाला दाखवतो मी आता. आता ह्याच्यामध्ये बघा, ही हिच्यामध्ये कडकनाथ गेलेली आहे. त्याच्यानंतर ही इकडे चिल्की हॅन्स, ही पण इथे गेलेली आहे. आणि हिला कुडूक पण येते हळूहळू. बघा हळूहळू हिला कुडूक पण येत आहे, त्याच्यामुळे आपल्यासाठी चांगलं आहे. आणि ही आपली कडकनाथ, हिला जवळजवळ भरपूर वर्ष झालेत मित्रांनो. तिला एक अंडे द्यायचं आहे. आपण हिच्यात फडका टाकून घेऊया. फडका आपण बघूया हाय काय. तर हे इथे 2 फडके तर आपण टाकूया तिच्यात, जेणेकरून आपल्याला अंडे मिळतील. म्हणजे अंडे फुटणार नाही. तर हा इथे टाकलेला आहे आपण फडका वगैरे. तर आता बघूया, ती तिकडं सगळीकडे शोधते आहे. तर आता इकडे आल्याच्या नंतर बघूया आपण अंडे देत आहे की नाही ते. त्याला आपण आता ओरिओला आपण सोडला जाऊन, त्याला भरपूर वेळा बोलवला आणि तो काही येत नाही. तर थोड्या वेळाने तो येईल. तर आता सर्वात आधी मांजरांना खाणं घालून येतो मी, त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो. मग आपण बात काही ट्रीटमेंट करूयात. चला म्हणजे फायनली मांजरांना वगैरे खाणं घालून आपलं झालेलं आहे. आणि बदकाला सुद्धा आपण औषध घातलेलं आहे. आपल्या लैलाला सुद्धा आपण औषध घातलेलं आहे भातातनं. आणि भातात पावडर करून मिक्स करून बारीक एकदम पावडर करून मी त्याच्यात टाकली. तुम्हाला दाखवायचं माझ्या लक्षात झालं नाही, तर त्याच्यात जर माफी मागतो. तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण त्यांना परत ते घालणार आहे डाएट ट्रेनची सकाळची औषध वगैरे घालणार आहे. तर तेव्हा मी तुम्हाला दाखवीन. आणि मोठ्या व्हिडिओमध्ये नाही तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नक्की दाखवीन आपण कशा प्रकारे औषध घेतले. तर आता औषध घालून आपण त्यांना पाणी वगैरे ठेवलेलं आहे आपल्या त्या बदकाला. ते पाणी आता पित आहे. ते पाणी वगैरे पिऊन झाल्याच्यानंतर आपण ते बाहेर काढून ठेवायचं. तर परत ओलं झालं तर कसं परत सर्दी लागू शकते. आणि आता आवाज गेलेले आहेत, त्याच्यामुळे आता काही टेन्शन नाही. आणि थोडं थोडं पडलेलं आहे, त्याच्यामुळे पिल्लं वगैरे आपण आता आपण झाकणार नाही. पिल्लं डायरेक्ट आपण 12 वाजता झाकणार, त्याच्यामुळे आपल्याला काही
आहे की नाही ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो. चला बघा, हे आपलं नर जो आहे तो इथे झाडांमध्ये बसलेला आहे. हिरवगार वातावरण आणि थंडगार वातावरण असा मातीची प्रक्रिया असते कोकणामध्ये. तर माती थंडगार असल्यामुळे बदक इथे बसले. तर आता मी तुम्हाला दाखवतो आपलं दुसरं बदक. तर चला आपल्यासोबत. तर म्हणजे हे बघा, हे आपलं दुसरं बदक आहे आणि ह्याच्या तोंडातनं आवाज सुद्धा येत नाही. एवढं याला सर्दी झाली, मी पायाने चालता वगैरे येत नाही. पण आपण त्याला भात वगैरे घातलेला आहे आणि पाणी वगैरे ठेवले. पाणी पिऊन तिथे झालेलं आहे. तर पाणी आपण बाहेर काढूया, नाही तर परत आंघोळ वगैरे करायला गेलं तर सर्व ओलं होईल. आणि त्याच्यानंतर अजून एक तुम्हाला गुड न्यूज द्यायची आपल्याला. पण सर्वात आधी पाणी खाली ठेवूया. तर आता मी तुम्हाला दाखवतो काय प्रक्रिया. गुड न्यूज म्हणजे बघा, ही जी आपल्या सर्व ज्या कोंबड्या आहेत त्या अंड्याला जायला लागलेत. ही जायची नाही तर हे सुद्धा अंड्याला जायला लागले आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे सर्व जेवढ्या ज्या कोंबड्या होत्या हे बघा, सर्व पिल्ला आपण सकाळी सोडली होती. तर ऊन असल्यामुळे कसं सर्व पिल्ला आपल्या जागेवर आलेली आहेत. ते आता म्हणतील झाका म्हणून. हे बघा, सर्व पिल्ले इकडे आलेली आहेत. कडकनाथ पिल्ला वगैरे सर्व इथे येऊन आता थांबलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे झाकायचा टाइम झालेला आहे. पण आपण त्यांना दुपारी झाकणार आहे 12 वाजता. 12 वाजता झाकून मग 1 वाजेपर्यंत त्यांचं सर्व खाणंपिणं आपलं ओके होतं. त्याच्यामुळे आपल्याला टेन्शन नाही म्हणून आपण 12 वाजता कोंबडी झाकणार आहे. तर आता सर्व आपलं झालेलं आहे. सर्व कोंबड्या अंडी वगैरे द्यायला लागलेत आपल्या, त्याच्यामुळे टेन्शन नाही. तर आपल्या ज्या 2 कोंबड्या आहेत, दोन म्हणजे एक मोठी जी कोंबडी आहे तर तिला कुडूक आले, ते सुद्धा आपल्यासाठी चांगली गोष्ट आहे. तुम्हाला दाखवतो मी आता. बघा, ही ती कोंबडी आहे मंडळी. तर हिला कुडूक आलंय बघा, हिला कुडूक आलेला आहे. आणि हिच्या पोटाचे अंडे आपण काढून ठेवलेले आहेत साईडला. ही आपली चिलकेन्स, हिला सुद्धा कुडूक आलेला आहे. आणि सर्व काम ओके झालं आहे. आपलं पिल्लांना खाद्य वगैरे घालून आपलं सकाळची सर्व डाएट आपली कंप्लीट झालेली आहे सर्वांची. आता ऊन पडले तर थोडं आपण बदकाला पिंजऱ्यामध्ये, म्हणजे आता काही गरज नाही कारण आपण सकाळपर्यंत सोडलं होतं. म्हणून आता उन्हातनं ठेवून उपयोग नाही तर परत चक्कर बिक्कर येऊ शकते, तो मोठा प्रॉब्लेम आहे. तर आता मी तुम्हाला अंडी दाखवतो, म्हणजे आपली किती अंडी जमा झालेली आहेत. त्या मग हिला अजून कुडूक आलो एकदम ओकेमध्ये. बघा आवाज करताय. आता ओकेमध्ये एकदम कुडूक आलं की ती अंडी सगळी आपण तिला बसवणार आहे. तर मी तुम्हाला अंडी दाखवतो. तर चला म्हणजे आपण ही एक कोंबडी इथे बसवलेली आहे आणि हिच्यावरती आपण छोटासा जुगाड केलेला आहे. वरनं सर्व पाणी पडतं म्हणून बघा, इथे आपण बसवलेली आहे. त्याच्यानंतर ही आपली इकडे अंडी आहेत कप्यामध्ये. बघा, ही जेवढी अंडी आहेत तर बाहेर काढून मी तुम्हाला दाखवतो. तर ही एवढी जी अंडी आहेत तर याच्यामधली काय अंडी जी मोठी आहेत, याच्यामध्ये जे अंडे आहेत ते आपण अंडे तिला बसवणार आहे. जसं की तुम्हाला दाखवतो मी. बघा, ही अंड, हे एक अंडा आहे. बघा, हे एक अंडा आहे. तर उरपाड्या कोंबडीची आणि चिलके यांची आणि कडकनाथची सर्व अंडी आहे ती. त्याच्यामुळे हे अंडे आपण बसवणार आहे जेणेकरून आपल्याला त्यांची ब्रीडिंग पुन्हा मिळू शकते. लक्षात आलं तुमच्या. तर आता ही अंडी आपण बसवणार आहे. त्यात सर्वात आधी कोंबडीला पूर्ण कुडूक यायला पाहिजे. आजचा पहिला दिवस आहे, म्हणजे उद्या अजून एकदा पूर्ण ही झाली की मग तिला आपण बसवणार आहे. तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही नक्की पाहायला विसरू नका. तर चला, पण हिला बाहेर काढलेली नाही आज. तर हिला आपण सर्वात आधी बाहेर काढूया आणि गहू पाणी वगैरे ठेवा. त्याच्यानंतर मी तुम्हाला भेटतो. आपण हिला आता बाहेर काढलेले आहे. त्याच्यात आपण पाणी ठेवूया फ्रेश. सकाळी आपण पाणी ठेवलं होतं पण ते सर्व खराब झालं पाणी. तर हे पाणी ओतून टाकूया आणि आपण दुसरं पाणी तिला ठेवा. त्याच्यानंतर आपण इकडे थोडे गहू पण टाकूया तिच्यासाठी. तर चला भेटूया नंतर. सर्व कोंबड्यांना गहू वगैरे टाकलेले आहेत आपल्या कोंबडीला आणि त्याच्यासोबत आता बाकीच्या कोंबडी सुद्धा आल्या आहेत. आणि हे इथे पाणी वगैरे सुद्धा आपण ठेवलेलं आहे. तर आता मी तुम्हाला कोकणातलं आपल्या सकाळचं वातावरण दाखवतो. तर ते तुम्ही एन्जॉय करा. तर चला. सर्व काम आपले ओके झालेलं आहे आणि बदकाला सुद्धा आपण सर्व ट्रीटमेंट बदकाची केलेली आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेन आपण कशी ट्रीटमेंट केली होती. तर हा होता आपला आजचा व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. 100 मंडळींची आपण भरपूर क्लोज आहे. त्याच्यामुळे खाली सबस्क्राईबचं बटन येते, त्याच्यावर क्लिक करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून सर्वात पहिले व्हिडिओ आमचे तुम्हाला लगेच येतील, आमचे केलेले व्हिडिओ सर्वात आधी. आणि लाईकचं बटन सुद्धा खाली आहे, त्याच्यावर सुद्धा क्लिक करा. तर मिळायच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. बॅड न्यूज सुद्धा सोबत आपल्याला गुड न्यूज सुद्धा मिळालेल्या आहे. आपल्या कॉमेंट सुद्धा कुडकार आलेले आहेत. तर मिळायच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भारत.